नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना जय हिंद. या ठिकाणी जम्बो लेक्चर सिरीज जे की आयोगाने अर्थातच पोलीस भरतीच्या मंडळाने विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांची लेक्चर सिरीज या ठिकाणी आपण बघतोय. याआधी जे प्रश्न झाले आहेत त्यांचं घटकनिहाय आपण वर्गीकरण करतो आहोत. वारंवार रिपीट झालेले जे प्रश्न आहेत ते आपण सुरुवातीच्या टप्प्यात बघणार आहोत आणि नंतर जे विविध जिल्ह्यांना प्रश्न विचारले गेले ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. 30,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण या पुस्तकाचा आपण या ठिकाणी आधार घेतोय. भारती प्रकाशन पुणे, सिद्धेश्वर हाडबे लिखित व विश्लेषण केलं आहे नितीन सत्रे, गंगाप्रसाद केंद्रे यांनी. आणि या ठिकाणी अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी या सगळ्या विषयांचे याआधी विचारलेले प्रश्न समाविष्ट आहेत. चला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ग्रामप्रशासन आणि राज्यघटना या दोन विषयावरील वारंवार आलेले प्रश्न, रिपीट झालेले प्रश्न बघायचे आहेत. सुरुवातीला आपण चर्चा करूया ग्रामप्रशासन या घटकाची. बघा, ग्रामप्रशासनावर प्रश्न कमी येत असतात, मात्र एक हमीचे प्रश्न म्हणून मी याच्याकडे बघतो. हक्काचे मार्क्स म्हणूया आपण त्याला, कारण की हा विषय एकतर सोपा आहे, ज्याला आपण पंचायत राज या नावाने सुद्धा ओळखतो, ज्याला आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या नावाने सुद्धा ओळखतो. त्याच्यामध्ये मग ते 3 घटक, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, याच्यावर आपले ऑलरेडी लेक्चर चालू आहे. आपण संभाव्य प्रश्नपत्रिकासुद्धा याच्या बघतोय. ओके, ग्रामप्रशासन याला जास्त वेळ नाही, मात्र एक ठराविक वेळ तर तुम्ही दिला पाहिजे, हा मुद्दा लक्षात घ्या. ती ग्रामप्रशासन म्हटलं की याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची रचना, यांच्यामध्ये चालणारं प्रशासन, मग त्याचे प्रशासकीय प्रमुख, त्याच्यानंतर इकडे राजकीय प्रमुख, विविध पदाधिकारी, त्यांची वयोमर्यादा असेल, त्यांचे कालावधी असतील, त्यांचे राजीनामे असतील, त्यांचे वेतन असतील, त्यांच्यावर येणारा अविश्वास ठराव असेल, असे विविध बाबी आहेत. आपण त्यावर लेक्चरसुद्धा घेतोय. ओके, ते लक्षात घ्या. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं जे क्रमिक पुस्तकं आहेत ना, ते क्रमिक पुस्तकं वाचणं तुम्हाला गरजेचे आहे. तात्यांच्या ढोकळ्यावरील आपली पूर्ण लेक्चर सिरीज अवेलेबल आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकतात. तात्यांचा ढोकळा नावाची प्लेलिस्ट आहे, ते सगळे लेक्चर्स अवेलेबल आहे. पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त, तेही तुम्ही बघू शकतात, तुम्हाला त्याचाही फायदा होईल. ओके, नेमके कोणते प्रश्न रिपीट झालेले, कोणते प्रश्न पुनरावृत्ती झालेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल. बघा, पहिला प्रश्न, ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात? काय, ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात? विच मेंबर्स इन ग्रामपंचायत? ग्रामपंचायतीचे मेंबर तुम्हाला विचारले गेले 7 ते 17, 5 ते 15, 7 ते 15, 5 ते 17, 2 वेळा हा प्रश्न आलेला आहे. आणि मग ती ग्रामपंचायतीची सदस्य संख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे, म्हणजे किती लोकसंख्येनुसार किती सदस्य. इथे जर बघितलं तुम्ही, 7 सदस्य जे आहेत, 600 पासून 1500 लोकसंख्या असेल 7 सदस्य. आता ज्या गावाची लोकसंख्या 600पेक्षा कमी आहे, बरोबर, 600पेक्षा लोकसंख्या कमी आहे, त्या गावाला जी ग्रामपंचायत असते तिला काय म्हटलं जातं? म्हणजे 2 गावांची मिळून एक ग्रामपंचायत असते बघा. त्याला काय नावं दिलं जातं, कोणत्या नावाने त्या ग्रामपंचायतीला आपण ओळखतो ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता इथे थोडंसं ते आदिवासी क्षेत्र असेल तर लोकसंख्येचा निकष थोडासा वेगळा आहे, तिथे आणखी कमी लोकसंख्याही चालते. ती लोकसंख्या किती, तोही प्रश्न एक वेगळा आहे. आता 1500 ते 3000 9 सदस्य, 3000 ते 4500 11 सदस्य, 4500 ते 6000 13 सदस्य, पुढे 6000 ते 7500, म्हणजे पुढे 1500ला 2 सदस्य वाढत आहेत. काय, 1500 लोकसंख्येमागे पुढे 2 सदस्य वाढत जात आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 7500पेक्षा जास्त झाले की मग काय, 17 सदस्य. आता जर हे वाढतच गेलं, इथे लोकसंख्येची ही वाढत गेली, तर मात्र हे ग्रामपंचायतीचं रूपांतर पुढे नगरपरिषदेमध्ये होतं, नगरपंचायतीमध्ये होतं म्हणूया आपण, नगरपंचायत. ओके, ते लक्षात घ्या. आता हे ग्रामपंचायत म्हटलं की याच्यावर आणखी तुम्हाला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात ग्रामपंचायती संदर्भात. ते म्हणजे ग्रामपंचायती जे आहे यांची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? काय, कलम, राज्यघटनेतील कलम तुम्हाला माहीत असलं पाहिजे ग्रामपंचायतीचं. पुढे ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात, ग्रामपंचायतीचे अध्यक्ष कोण असतात, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इथे मग ते ग्रामपंचायतीचे सचिव, सरपंचांच्या पावर, त्याच्यानंतर ग्रामसभा, मासिक बैठका ज्या असतात ग्रामपंचायतीच्या, त्या किती महिन्याला होतात, त्या संदर्भातले मुद्दे हे सगळे तुम्हाला करणं या ठिकाणी अगत्याचं आहे. पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न फार महत्त्वाचा. मी तुम्हाला बोललो की ग्रामपंचायती संदर्भात एक प्रश्न वारंवार विचारला गेला, तो म्हणजे प्रशासकीय अधिकारी कोण. बघा, प्रशासकीय अधिकारी असा शब्दप्रयोग वापरला गेला आहे.
इथे असंही विचारलं येईल तुम्हाला की ग्रामपंचायतीचा सचिव कोण, किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल ग्रामपंचायतीचं दैनंदिन कामकाज कोण सांभाळतं, किंवा ग्रामपंचायतीचा दैनंदिन व्यवहार कोण सांभाळतं. ओके. किंवा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. विविध वेळा रिपीट झालेला आहे. खाली ऑप्शन होते ग्रामसेवक, पटवारी, पोलीस पाटील, गटविकास अधिकारी. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ग्रामसेवक हा चिटणीस म्हणून या ठिकाणी काम करतोय. काय चिटणीस, सचिव याचा किंवा सेक्रेटरी, तुम्हाला उद्या असाही इथे वेगळा शब्दप्रयोग होऊ शकतो भविष्यामध्ये. सेक्रेटरी असंही म्हटलं जाईल. या ठिकाणी उद्या तुम्हाला सचिव असंही म्हटलं जाईल. ओके. ग्रामसेवक पदाची तुम्ही तयारी करत असाल काही विद्यार्थी याच्यामध्ये. हा ग्रामसेवक जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग 3चा सेवक आहे. आता मग ग्रामसेवक बनण्यासाठी काय पात्रता लागते हे तुम्हाला नक्कीच माहीत असावं असं मला वाटतं. काय पात्रता असावी ग्रामसेवक बनण्यासाठी? 12वीला किमान किती टक्के गुण असावीत माहीत आहेत का तुम्हाला? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला ती माहीत नसेल तर आपलं ग्रामसेवकचं सगळं सिलेबस, त्याचा अभ्यास कसा करावा यावरही ऑलरेडी आपलं लेक्चर आहे या यूट्यूब चॅनलला. ते तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे सगळं कळेल. ग्रामसेवक अत्यंत महत्त्वाचं. मग इथे ग्रामसेवकाला मदतीसाठी आणखी कोणकोणता कर्मचारी वर्ग असतो असाही प्रश्न तुम्हाला माहीत असला पाहिजे. मग त्या ठिकाणी ग्राम रोजगार सेवक असतो, जो MREGची वगैरे कामं बघू शकतो. पुढे संगणक ऑपरेटर असतो. त्यानंतर ग्रामपंचायतीचा एखादा क्लर्क असतो, मोठी ग्रामपंचायत असेल तर. पुढे ग्रामपंचायतचा शिपाई असतो. हे या ठिकाणचे कर्मचारी. आणखी आता ग्रामसेवकचं प्रमोशन जे आहे किंवा बढती म्हणूया आपण, बरोबर. ग्रामसेवकची पहिली बढती कोणत्या पदावर होती असा प्रश्न उद्या भविष्यात आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. त्या ठिकाणी ते नाव आहे ग्राम विकास अधिकारी. बघा, इंटरेस्टिंग आहे. ग्राम विकास अधिकारी, ज्यांना विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर असंही म्हटलं जातं, ज्यांना VDO असंही म्हटलं जातं. काय VDO? ग्रामसेवकाचं पहिलं प्रमोशन VDO आहेत, ग्रामविकास अधिकारी आहे. मग तुम्हाला उद्या प्रश्न असाही विचारला येईल की ग्रामसेवकावरचं नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं. ओके. इथे खाली ग्रामसेवक आहे, इथे नजीकचं नियंत्रण विस्तार अधिकारी. काय विस्तार अधिकारी. मग त्यानंतर विस्तार अधिकारीच्या वर जर बघितलं तुम्ही आता इथे आता असिस्टंट गटविकास अधिकारी, ज्याला असिस्टंट BDO असं म्हणतो आपण. आणि यानंतर मग इथे BDO गटविकास अधिकारी. अशा पद्धतीची ही संरचना आहे. मग BDOच्या वर म्हटलं डेप्युटी CEO, आणि त्यानंतर बघितलं तर CEO. अशा पद्धतीची ही रचना आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे मुद्दाम चर्चा करतो की तुम्हाला काय वाचायचं, ग्रामपंचायतीचा अभ्यास करताना नेमकं तुम्ही काय वाचलं पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी मला दर्शवायचं आहे. पुढे पंचायत राज अभ्यासत असताना जशी ग्रामपंचायत ही सगळ्यात शेवटची पातळीवरील एक महत्त्वाची संस्था आहे, तशी मध्यम पातळीवरील म्हणजे ती झडपी, त्यानंतर पंचायत समिती, आणि त्यानंतर ग्रामपंचायत. ओके. ही जी मध्यम पातळीवरील संस्था आहे पंचायत समिती, या पंचायत समितीचा कार्यकारी किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा सचिव हा कोण असतो असा एक प्रश्न आहे. ओके. पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख कोण, किंवा प्रशासकीय अधिकारी कोण, किंवा पंचायत समितीचा सचिव कोण, हा प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेला आहे. तुम्हाला मी सांगितलं हे पद कधी तयार झालं, कोणत्या योजनेअंतर्गत झालं. हा मुद्दा आपण लेक्चर सिरीजमध्ये बघितलं आहे, संभाव्य प्रश्नपत्रिकामध्येही बघितलं आहे. त्या लेक्चर सिरीज आपल्या चालू आहे कंटिन्यू. ते तुम्हाला बघावं लागेल आपल्या यूट्यूब चॅनलला. संध्याकाळी तुम्ही 6, 7, 8, 9 वाजता डेली जे लाईव्ह लेक्चर चालू आहेत ते बघत चला. तुम्हाला ते लाईव्ह नाही बघता आलं तर नंतर आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, STI RCP, त्याच्यावर आपण एक पोलीस भरतीची बॅचही सुरू केली आहे. त्याची बरेचसे लेक्चर फ्रीमध्ये आहेत. हे सगळे लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहेत तिथे. ते तुम्ही बघू शकतात. आपल्या ॲप्लिकेशनला जाऊन खाली लिंक आहे ॲप्लिकेशनची. यावर एक लहानसा कोर्सही आपण डेव्हलप केला आहे, ज्याच्यामध्ये सगळे विषय वाईज लेक्चर तुम्हाला डिवाईड करून दिलेले आहे. PDF आहे. मग पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण? ऑप्शन ग्रामसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी. पंचायत समितीचं म्हटलं की गटविकास अधिकारी, यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? BDO. यांना आपण BDO अर्थातच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, काय ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असा शब्दप्रयोग यांच्यासाठी आपण वापरतो. ओके. गटविकास अधिकारी. आता इथे जर बघितलं तुम्ही पंचायत समिती तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपण पंचायत समितीकडे बघतो, आणि पंचायत समितीचा शासकीय अधिकारी म्हणून आपण BDOकडे बघतो. आता यांची निवड कोण करतं? MPSC. नेमणूक कोण करतं असा जर प्रश्न उद्या आला तुम्हाला, निवड आणि नेमणूकमध्ये फरक आहे. निवड सिलेक्शन, नेमणूक ज्याला आपण पोस्टिंग म्हणतो.
ओके, सिलेक्शन होणं वेगळं, पोस्टिंग करणे वेगळी. पोस्टिंग कोण करते? महाराष्ट्र शासन किंवा राज्य शासन म्हणूया त्याला आपण. ओके, मग यांचं ती पोस्टिंग असेल, काही सस्पेन्शन असेल, बडतर्फी असेल, सगळ्या कारवाया राज्य शासन करणार. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. काय पंचायत समितीच्या सचिवासंदर्भात आपण बोललो. मग हे BDOचं पद कधी तयार झालं, हाही मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता हा गट जो असतो इथे मग एक सरपंच समितीसुद्धा असते. ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. सरपंच समिती, कारण की पंचायत समिती लेवलला आहे सरपंच समिती. हिचे अध्यक्ष कोण असतात, हिचे सचिव कोण असतात ते महत्त्वाचं. हिच्यामध्ये किती सदस्य असतात हेही मुद्दे महत्त्वाचे आहेत. याबद्दलही तुम्हाला कल्पना असली पाहिजे. पुढे मी जातोय. आता या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यानुसार कसा प्रश्न येऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण, वर्धा जिल्ह्यास एकूण किती पंचायत समिती आहे. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात ना त्या जिल्ह्याची जर आता या जिल्हा निवड समिती या ठिकाणी भरती घेत असेल किंवा तुम्ही त्या जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पंचायत समिती आहे. तुम्हाला उद्या हाही प्रश्न येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण सध्या जिल्हा परिषदा किती आहेत, नक्कीच तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. उद्या असाही प्रश्न तुम्हाला अपेक्षित असू शकतो की महाराष्ट्रामध्ये एकूण सध्या किती ग्रामपंचायती आहेत, एक सरासरी सांगता आल्या पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला. तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेल्या पंचायत समित्या मला सांगा. तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात ना त्या जिल्ह्याच्या पंचायत समितीखाली आपल्या जिल्ह्याचं नाव सांगा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या पंचायत समिती सांगा. थोडक्यात काय, तालुका, प्रत्येक तालुक्याला एक पंचायत समिती आहे असं गृहीत धरा. काही अपवाद जर सोडले तर प्रत्येक तालुक्याला एक पंचायत समिती. ओके, काही सिटीतले तालुके सोडले किंवा अत्यंत लहान सोडले, प्रत्येक तालुक्याला एक पंचायत समिती. तुमच्या तालुक्यामध्ये किती पंचायत समिती आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे वर्धा होता 8. वर्धा हा जिल्हा पूर्व महाराष्ट्रातील धाम नदीच्या काठावर वसलेला जिल्हा आहे. 8 तालुके आहेत, 8 पंचायत समिती आहे. मी काय बोललो, जितके तालुके तितक्या पंचायत समित्या. आता पंचायत समितीचा जो इथे राजकीय प्रमुख आहे, काय राजकीय प्रमुख, त्याला काय म्हटलं जातं? पंचायत समितीच्या राजकीय प्रमुखाला काय म्हटलं जातं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पंचायत समितीचा राजकीय प्रमुख काय म्हणून ओळखला जातं? पंचायत समितीच्या राजकीय प्रमुखाला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली सांगावं लागेल. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? काय जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मुख्य अधिकारी. झडपीचा प्रशासकीय प्रमुखही म्हणूया आपण, बरोबर. सचिव काय आहे? थोडक्यात प्रशासकीय प्रमुख आहे. इथे राजकीय प्रमुख कोण हा एक वेगळा प्रश्न तयार होतो. जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुख कोण, तोही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सध्याच्या आपापल्या जिल्हा परिषदेचे सचिव कोण आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इथे उत्तर होतं मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना आपण CEO असं म्हणतो. काय CEO, ज्यांना आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हटलं जातं. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे एक IAS अधिकारी असतात. काय IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. म्हणजे थोडक्यात यांची जी निवड आहे, निवड ही UPSC करते. UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ही निवड करते. संघ लोकसेवा आयोग निवड करते कोणाची? IAS व्यक्तींची. मग त्यांच्या पोस्टिंग होतात. मग पोस्टिंग कोण करतं? मुद्दा तो महत्त्वाचा आहे. नेमणुका कोण करतं? नेमणूक कोण करणार? नेमणूक या ठिकाणी राज्य सरकार किंवा राज्य शासन जे आहे ते नेमणूक करतं. राज्य सरकारला या ठिकाणी पॉवर असतात की कोणत्या CEOला कुठे टाकायचं, काय टाकायचं. मग त्यांना वापस बोलवण्याचे अधिकार आहेत. खूप पॉवरफुल असं पद आपल्याला निश्चित मानता येईल. कलेक्टर लेवलची व्यक्ती असते. आता जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 रोजी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर वसंतराव नाईक समिती, पंचायत राज संदर्भातली महाराष्ट्रातील एक महत्त्वाची समिती. इथेच केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली होती, जिच्या धर्तीवर ही समिती होती? हा माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे. आपण कव्हर केला याच्या आधीच्या पंचायत राजच्या लेक्चरमध्ये. पंचायत राजची आपली सेपरेटली पूर्ण लेक्चर सिरीज आहे, ती तुम्ही बघितली असेल तर उत्तर तुमचे चुकणार नाही, एकही उत्तर चुकणार नाही. तुम्हाला सांगितलं हे हक्काचे गुण आहेत. कमी जरी असले, एखादा 2 प्रश्न जरी आला तरी हक्काचा आहे. आणि एका प्रश्नासाठी तुम्हाला लढायचं आहे. ओके, एका प्रश्नासाठी. वसंतराव नाईक समिती किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था या समितीने सुचविली, असा प्रश्न उद्या तुम्हाला येऊ शकतो. तुम्हाला सांगता आलं पाहिजे किती स्तरीय. पुढचा प्रश्न, झडपीची सदस्य संख्या किती असते? किती ते किती? 50 ते 75. किती? 50 ते 75. राज्यामध्ये जिल्हा परिषदा किती आहेत? तर 34 आहेत.
आता ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या कोणत्या अधिनियमानुसार कार्यरत असतात, तर 1961चा अधिनियम. कोणता? 1961चा अधिनियम, हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे महत्त्वाच्या बाबी आहे. आता सध्या आपण बघत असतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दोघांसाठी कायदा सेम आहे. मात्र इथे तुम्हाला मग उद्या दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की जे ग्रामपंचायती आहे, सध्याच्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, या कोणत्या कायद्यानुसार सध्या कार्यान्वित आहे किंवा यांच्या संदर्भातला महत्त्वाचा ॲक्ट कोणता? आपण बघितलं आहे, ते शिकलेलो आहोत आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. मला वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्याल. त्या कायद्याचं सध्या नाव बदललं आहे मागील 2-3 वर्षाच्या अंतर्गत. पुढे आपण जाऊया. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला काय म्हणतात बघा. प्रश्न तोच. वरती काय विचारलं? सचिव. इथे काय म्हटलं गेलं? मुख्य प्रशासकीय अधिकारी. महत्त्वाचं आहे. इथे उद्या तुम्हाला असंही विचारलं जाईल की जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण? काय? प्रशासकीय प्रमुख असंही विचारलं जाईल. इंटरेस्टिंग. किंवा जिल्हा परिषदेवर असलेला शासनाचा प्रतिनिधी कोण असतो? असंही विचारलं जाईल. म्हणजे नवीन आहे सगळं, विचारलं जाऊ शकतं. मात्र उत्तर तेच, मुख्य कार्यकारी अधिकारी. निवड आपण बघितली आहे, संघ लोकसेवा आयोग UPSC. आणि मग यांच्या अंतर्गत कोण कार्य करतं? तर गट विकास अधिकारी. पुढे मग हे CEO आणि गट विकास अधिकारी यांच्यामध्ये एक महत्त्वाचं पद असतं, डेप्युटी CEO, जे MPSC मधून निवडले गेलेले क्लास 1 अधिकारी असतात, टॉपचे अधिकारी. डेप्युटी CEO, गट विकास अधिकारी. पुढे CEO हे वर्ग 1, वर्ग 2चे अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल शासनाकडे पाठवतात. वर्ग 1, वर्ग 2चे अधिकारी यांचे गोपनीय अहवाल शासनाकडे पाठवले जातात. ते झडपीच्या वर्ग 3, 4 श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नेमणूकसुद्धा करतात. कोण? मुख्य कार्यकारी अधिकारी. म्हणजे तुम्हाला उद्या जर प्रश्न विचारला की ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतं? काय? ग्रामसेवक यांची नेमणूक कोण करतात? तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. नक्कीच तुम्ही उत्तर द्याल कमेंट बॉक्समध्ये, असं अपेक्षित आहे. पुढे पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? बघा, आपण एक लेक्चर बघितलं याच्यावर, आपल्या ॲप्लिकेशनलाही अवेलेबल आहे, यूट्यूब चॅनललाही तुम्हाला ती सापडेल. मुलकी प्रशासन. काय? मुलकी प्रशासनावर आपण या पोलीस भरतीच्या लेक्चर सिरीजमध्येच ते लेक्चर बघितले. मुलकी प्रशासन, तुम्हाला मी सांगितलं होतं मुलकी प्रशासन आपल्याला माहीत असलं पाहिजे. पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात? खूप वेळा आलेला प्रश्न. ते लेक्चर आणखी एकदा बघा, त्याच्या नोट्स काढा, तुमचा 1 गुण पक्का होईल. हे चुकायला नको, कारण की लहान लहान प्रश्न जर तुमचे चुकायला लागले तर मात्र घोळ होतो. पोलीस पाटील, राज्य शासन, जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा उपाधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी. चुकवणारा प्रश्न आहे, फसवणारा प्रश्न आहे, घोळ व्हायला नको. उत्तर तुम्हाला द्यायचं या ठिकाणी. काय? बघा, काही मुद्दे आहे ना कट करता येतात, कट. कारण की पोलीस पाटील म्हणलं की हे झडपीचा काही संबंध नाही आहे, डायरेक्टली राज्य शासनाचा संबंध नाही आहे. इथे दोन्हीपैकी एक कोणतं तरी आहे आणि तेच फसवणारं आहे. काय? उत्तर द्यायचं मला. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? माहीत नसेल तर आपलं पोलीस भरतीची जी लेक्चर सिरीज चालू आहे त्याच्यातलं लेक्चर, मला वाटतं 3-4 नंबरचं लेक्चर आहे, मुलकी प्रशासन, ती बघा. त्या ठिकाणी आपण पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी या सगळ्या पदांसंदर्भात डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचं आपल्याला थोडंसं ओव्हरलुकिंग करतोय आपण. ही सुरुवातीचे लेक्चर जे आहे ना, आपलं मागील प्रश्नपत्रिका जे आहेत त्या सगळ्या बघायचे या ठिकाणी. जम्बो सिरीजमधून जे भारती प्रकाशनाचं पुस्तक आहे, हे खूप चांगल्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. महत्त्वाचे निवडक असे याच्यातले आलेले प्रश्न. पुढचं राज्यघटना मात्र आपण आता पुढील लेक्चरमध्ये बघूया. ग्रामप्रशासन मला वाटतं आता इथपर्यंत आपलं ठीक झालं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटना बघूया. चला, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.